नमस्कार, सविता's किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. बरेच दिवस काय बरेच महिने झाले नॉनव्हेज पदार्थ मी तुमच्यासमोर करून दाखवला. मार्केटला गेली, आगरी मावशी बसल्या होत्या आणि आगऱ्यांकडे छान अशी फ्रेश मच्छी बघा भेटते आपल्याला. त्या मावशीने मस्त स्वस्त आणि मस्त मला कोलंबी दिली आणि मोठी कोलंबी दिली बरं का. आणि मुलंही माझ्या मागे लागले होते की काहीतरी बनवून द्या आम्हाला नॉनव्हेज पदार्थ, बरेच महिने झालेत बनवलं नाहीस तर दे काहीतरी करून. तर आज मी कोलंबी मसाला भात करून दाखवणार आहे. तर रेसिपीची व्हिडिओ स्टार्टिंगपासून एंडपर्यंत नक्की बघा. आणि कोलंबी मसाला भात असं बनवणार आहे ना, टेस्ट आहे ती सेम बिर्याणीसारखीच लागणार. त्याची करण्याची जी पद्धत आहे ती थोडी वेगळी आहे बस. आणि सिंपल पद्धतीने दाखवणार आहे. बिर्याणीला थोडंसं वेळ लागतो किंवा थोडं खटपट करावं लागतं, मॅरिनेशन वगैरे सगळं करावं लागतं, असं काही नाही. कोलंबीला मस्त छान फोडणी दिली, वरून राईस टाकलं की झालं कोलंबी मसाला भात. आता कशी बनवणार मी कोलंबी मसाला भात ते तुम्हाला माझी रेसिपी पाहावी लागेल. तर बघा स्टार्टिंगपासून एंडपर्यंत. आणि हो, तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आठवणीने. सुरू करूया मसाला कोलंबी भात. कोलंबी आपण स्वच्छ करून म्हणजे साफ करून घेऊ. डोका काढून घ्यायचं, पाय असतात ते काढायचे. पाय काढल्यानंतर कवच असते वरची खपची ती काढून घ्यायची. आणि ते करून झाल्यानंतर सगळी कोलंबी व्यवस्थित साफ करून घेतली की त्यानंतर आपण ती कोलंबी थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवूया. ज्याने थोडा वेळ लागतो कोलंबी साफ करायला, पण छोटी असेल तर वेळ लागतो, मोठी असेल तर जास्त वेळ लागत नाही. तर हे बघा अशा प्रकारे आपण मस्त कोलंबी साफ करून घेतली. तर आता मग पाण्यामध्ये केली कोलंबी बाजूला करू. अगोदरच मी अर्धा किलो तांदळाच्या हिशोबाने मी पाणी उकळत ठेवले. आता पाण्याला छान उकळी आले तर तेल घालूया 1 चमचा. तेल घालून झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि तेजपत्ता. तेजपत्ता तर घाला, नसेल तर नका घालू. हे जण बासमती जो राईस आहे घरचा जो कोलम असतो तो पण घेतला तरी हरकत नाही, कारण की आपण मसाला भात करतो. माझ्याकडे होते तांदूळ बासमती राईस म्हणून मी घालते. आता बासमती राईस मी 1 कप घेतला आहे. 1 कप म्हणजे किती, अर्धा किलो. अर्धा किलोच्या आसपास आहेत हे तांदूळ. आता ते तांदूळ आपण उकळत्या पाण्यामध्ये घालू, 5-6 मिनिटे ठेवायचं. आणि नंतर पाहूया आपण झाला आहे की नाही. थोडं एक लक्षात ठेवा, पूर्णपणे बासमती राईस अजिबात शिजवून द्यायचं नाही, थोडासा हलकासा कच्चा ठेवायचा. बघूया शिजला आहे की नाही. हे बघा मस्त थोडासा कच्चा आहे हलकासा. आता राईस गाळून घ्यायचा आहे आपल्याला. गाळणी घ्यायची मोठी असते, त्या गाळणीत पूर्णपणे पाणी आहे ना राईसचं ते काढून घ्यायचं. म्हणजे कसं बासमती राईस असं मोकळा होतो आणि आपल्याला व्यवस्थित हलवता पण येईल. असं चिकट नाही करायचं भात. तर आता राईस बनवून तयार झाला आहे. आता आपण पुढे साहित्य काय काय तयार ठेवले ते बघूया. हे बघा ह्या ठिकाणी कांदा चिरून ठेवला आहे. तरी 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतले, 3 टॅमॅटो घेतले, त्याची प्युरी केलेली आहे. आलं लसूणची पेस्ट आहे. 2-3 मिरच्या चिरून ठेवलेल्या आहेत. स्वच्छ केलेली कोलंबी. आता आपण फोडणी कशी देणार ते पाहूया. तर या ठिकाणी पॅन ठेवला आहे. सर्वात आधी आपण 3 चमचे तेल घालूया. तेल गरम झालं की त्यानंतर कढीपत्ता घालूया. कढीपत्ता किंवा तेजपत्ता म्हणजे तमालपत्र, दोघांपैकी कोणताही काय. कढीपत्ता घातला तर कढीपत्ता घाला किंवा ते तमालपत्र घाला. हे 2-3 जे बारीक चिरलेल्या मिरच्या ते घालूया. मिरच्या घालून झाल्या की नंतर कांदा बारीक चिरलेला तो घालूया आणि मस्त नरम होईपर्यंत तेलात फ्राय करून घ्यायचा. आणि कांदा फ्राय झाला करून पण त्यात आलं लसूण पेस्ट घालूया. आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर थोडा वेळ 2 मिनटं ठेवायचं. छान असं फ्राय करून घ्यायचं तेलात. आणि ते छान फ्राय करून झालं आलं लसूण पेस्ट कांदा की त्यानंतर टॅमॅटोची प्युरी घालायची. टॅमॅटोची प्युरी करायची असेल किंवा टॅमॅटो बारीक चिरून घातले तरी हरकत नाही, दोघांपैकी काही करू शकता. पण टॅमॅटोची प्युरी केली की छान ग्रेव्ही पण तयार होते, त्यामुळे मी टॅमॅटोची प्युरी घेते. आता आपण आणि मंद आचेवरती छान बाजूने तेल सुटेपर्यंत मस्त फ्राय करून घेऊ म्हणजे. आणि थोडा वेळसाठी आपण झाकण ठेवायचं, 2-3 मिनिटे ठेवायचं मंद आचेवरती. वरचं झाकण काढू. झाकण काढल्यानंतर आता आपण गरम मसाले घालूया. सर्वात आधी आपण हळद घालू, छोटा चमचा. हळद घातल्यानंतर धने पावडर घालूया 1 चमचा. ते घातल्यानंतर बिर्याणी मसाला घालूया. आता व्हेज बिर्याणी मसाला यात वापरला आहे मी. चिकन बिर्याणी मसाला मिळतो तो सुद्धा घालू शकता तुम्ही. मिरची पावडर घालायची. मिरची पावडर आपल्या अंदाजाने घ्यायची, कारण की तिखट असेल किंवा काय तर आपल्या अंदाजाने घालायचं. माझं मिरची पावडर थोडं जास्त तिखट आहे, त्यामुळे मी माझ्या अंदाजाने 2 चमचा घातलेला आहे.
आणि अगोदरच आपण मिरच्यांचा वापर केला आहे, त्यामुळे तर चवीप्रमाणे मसाल्यामध्येच मीठ घालायचं. आणि मसाला व्यवस्थित लागलं की ते राईसला पण लागणार, आणि अगोदर आपण राईसमध्ये मीठ घातलेलंच आहे, त्यामुळे ह्या वेळा फोडणीत घालताना आपण आपल्या अंदाजाने घालायचं, जास्त घालायचं नाही, नाहीतर मसाला भात म्हणजे असं खारट होऊ शकतं. तर आता कोलंबी त्यात घालून झाली. आता सगळे मसाले जे आहे ते मस्त व्यवस्थित कोलंबीला लागले पाहिजेत. खरी टेस्ट तर त्याच्यामुळेच येणार आहे. आता हे झालं, आणि थोडा वेळ पाणी घालण्या अगोदर कोथिंबीर घाला. वरून आपण 2 कप पाणी घालूया. 2 कप म्हणजे आपले चहाचे कप असतात ना, त्या अंदाजाने घालायचं आणि वरती झाकण ठेवूया. आता हे बघा, अशा प्रकारे मस्त छान अशी ग्रेव्ही तयार झाली. आपण जो पाणी घातला होता तो पण थोडाफार आटलेला आणि थोडा ठेवलेला आहे, म्हणजे त्यात फोडणीतच आहे, आणि ग्रेव्ही पण मस्त घट्ट झाली. आता एवढी ग्रेव्ही पुऱ्या आहे राईससाठी. आपल्याला पाहिजे तशी ग्रेव्हीसुद्धा तयार आहे. आता आपण वरून राईस घालूया. अगोदरच मी बाजूला करून ठेवलं होतं राईस, आणि अर्धा किलो राईस हे 1 किलोच्या अंदाजाने तर दिसतंय आपल्याला, बघायला म्हणजे पाहतायच तुम्ही. तर आता आपण राईस घालू आणि व्यवस्थित सगळे जे मसाले आहेत ते सगळं व्यवस्थित राईसला लावून घ्यायचं. राईसला लावून घेतल्यानंतर परत आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. आता हे सगळं मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर वरती झाकण ठेवूया आणि परत 5 मिनिटानंतर पाहूया. आता वरून हलकीशी असं कोथिंबीर सोडायची, आपल्याला पाहिजे तेवढी. गरमागरम मसाले भात मस्त तयार झालेला आहे. कांदा आणि लिंबू मस्त वरून, कांदे लिंबू छान पिळा आणि गरमागरम मसाले भात असं सर्व करा. कशी वाटली आजची रेसिपी? अगदी सिंपल पद्धतीने दाखवली ना. आवडली की नाही आवडली मला एवढंच सांगा कमेंटमध्ये. तर खरं सांगू, अशा प्रकारे रेसिपी तुम्ही करून बघा, ट्राय करा आणि मुलांना खाऊ घाला. आणि सिंपल पद्धतीने आहे, आपल्याला म्हणजे दम द्यायची गरज नाही. दम बिर्याणीसाठी थोडी खटपट करावी लागते. खाली तवा ठेवा, मग तव्यावरती मग तो टोप ठेवा, टोपमधून खाली बटाटे ठेवा, बटाट्याच्या नंतर त्याचे राईस ठेवा, सगळं असे थर लावावे लागतात. जर तुम्हाला झटपट आणि पटकन बनवायचे असेल तर अशा प्रकारे मसाले भात करून बघा, सेम टेस्ट बिर्याणीसारखीच लागते. तिची रेसिपी तुमच्यासमोर शेअर केली आहे, तर नक्की ट्राय करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये आजची रेसिपी शेअर करा. कोलंबी काय, आपण अंडा बिर्याणी पण करू शकतो. अंडा बिर्याणीची रेसिपी पण तुमच्यासमोर शेअर केलेली आहे. अशा छान छान रेसिपी माझ्या पाहण्यासाठी माझ्या सविताज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे असे मस्त मस्त चमचमीत, झणझणीत आणि नॉनव्हेज रेसिपी तुम्हाला माझ्याकडे पाहता येतील. आणि हो, रेसिपीची व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.